शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर, पण 5 नियमांमुळे 70 लाख शेतकरी अपात्र होणार. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. काल अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा केली. 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार असं सांगितलं, पण त्यांनी पात्र शेतकरी हा शब्द वापरल्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गात एक प्रकारची शंका निर्माण झाली होती. विरोधकांनी प्रचंड टीका केली. सरसकट आणि सगळ्या शेतकऱ्यांना असा शब्द का वापरला नाही असं बोललं जाऊ लागलं होतं. मग नेमकं पात्र शेतकरी कोणते, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितले ते 5 नियम. हे असे 5 नियम आहेत की या 5 नियमानुसारच कर्जमाफी होणार आहेत. सरकारने 5 अशा कडक अटी घातल्या आहेत की त्यामुळे जे शेतकरी या अटीत बसतील फक्त त्यांचेच पैसे माफ होणार आहे. जे बसणार नाही त्यांचे पैसे अजिबात माफ होणार नाही. खरं तर कर्जमाफीची जेव्हा घोषणा झाली तेव्हा शेतकरी खुश झाले होते, पण त्यांच्या मनात त्या शब्दामुळे, जो शब्द होता पात्र शेतकरी, या शब्दामुळे प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडला की मी नेमकं पात्र आहे का, मी पात्र आहे या असं कसं ओळखायचं, माझं कर्ज माफीसाठी मी पात्र आहे का, हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. पण जेव्हा स्वतः मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सगळी खरी आणि ओरिजिनल माहिती सांगितली, 5 नियम सांगितले आणि शेतकऱ्यांना एक काम करायला सांगितलं, तेव्हा शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न मिटले आहेत. एक असं काम शेतकऱ्याला बँकेत जाऊन करायला सांगितलं आहे. ते काम जे शेतकरी लवकरात लवकर करतील त्यांचेच पैसे माफ होतील आणि जे शेतकरी हे काम करणार नाही त्यांचे पैसे पात्र असूनही माफ होणार नाही, अशी स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. कालपर्यंत कर्जमाफीच्या बाबतीत टीव्हीवर, सोशल मीडियावर वेगवेगळे नियम, वेगवेगळ्या बातम्या सांगितल्या जात होत्या, पण आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्यामुळे सगळं खरं चित्र आता समोर आले. पहा, ही जी कर्जमाफी आहे ही सरसकट होत नाहीये, तर 5 नियमानुसार शेतकरी पात्र आहे की अपात्र आहे हे ठरणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कालपर्यंत असं वाटत होतं की सगळ्या जिल्ह्यात होते, पण ही कर्जमाफी सगळ्या जिल्ह्यात होणार नाही. काही असे जिल्हे आहेत की जिथे कर्जमाफी झाली तर खूप उशिरा होईल, नाहीतर कॅन्सल देखील होऊ शकते. मग मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले हेच व्हिडिओमध्ये सांगण्यासाठी ही महत्त्वाची आणि अर्जंट माहिती तुम्हाला देण्यात येत आहे. पहा, व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण मुख्यमंत्र्यांनी कोणते 5 नियम सांगितले, कोणत्या अटी सांगितल्या की ज्या अटीनुसार तुम्ही पात्र होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी होणार नाही, कोणत्या तारखेपर्यंतची कर्जमाफी होणार आणि कोणत्या तारखेच्या नंतरचे कर्ज माफ होणार नाही, कर्जमाफीसाठी कोणते जिल्हे निवडले आहेत, कोणते जिल्हे रद्द केले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कागदपत्र कोणती शेतकऱ्यांना जमा करायला सांगितले आहे. पहा, मुख्यमंत्र्यांनी एक असं कागदपत्र सांगितलं आहे, हे कागदपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुमची कर्जमाफी, तुम्ही पात्र असले तरी, तुम्ही सगळ्या नियमात बसले असले तरी तुमची कर्जमाफी रद्द होऊ शकते. इतकं महत्त्वाचं ते कागदपत्र आहे. मग ते कागदपत्र कोणतं, ते कुठून काढायचं, कुठे जमा करायचं, सगळी माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. अतिशय अर्जंट असं काम तुम्हाला बँकेत जाऊन करायचं आहे. टप्प्याटप्प्याने अतिशय कमी शब्दात आणि अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पहा, पात्र शेतकरी नेमकं काय असतो आणि अपात्र काय असतो, कोणत्या कागदपत्राने शेतकरी पात्र होतो आणि कोणत्या 5 नियमाने अपात्र होतो, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगतोय. पहा, 99% शेतकऱ्यांना अजून हेच माहिती नाही आहे की पात्रता नेमकं काय आहे, कोणत्या तारखेच्या आधीचं कर्ज माफ होणार आणि कोणतं कागदपत्र आहे. म्हणजे 99% शेतकऱ्यांना फार अज्ञान त्याच्यामध्ये आहे. मग या सगळ्या शंका अतिशय क्लिअर करण्यासाठी आपण हा व्हिडिओ आज बनवला आहे. लक्षात घ्या, ही जर माहिती तुम्ही लक्षपूर्वक बघितला तर तुम्हाला कोणत्याही बँकेत जाऊन चौकशी करायची गरज नाही, कोणत्याही सरकारी कार्यालयात चक्रा मारायची गरज नाही. तुम्ही हा फक्त व्हिडिओ पहा, तुमची कर्जमाफी 100% होण्याची शक्यता वाढून जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो सावधान, अखेर तो क्षण आला जिथे शेतकऱ्याचा सातबारा कोरा होण्याची घोषणा आता पूर्ण करताना दिसत आहेत. अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली. कर्जमाफ होणार हे फिक्स झाले. पण थांबा, हा व्हिडिओ नीट पहा, कारण की ही सवलत प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार नाहीये. सरकारने 5 अशा कडक अटी घातल्यात, त्यात जर तुम्ही बसला नाहीत तर तुमच्या हक्काचे पैसे एका मिनिटात कापले जातील. ज्यांना वाटतंय ही फक्त घोषणा झाली, कर्ज फिटलं, त्यांची घोडचूक करू नका. 5 नियमांची अशी चाळणी लावली की पात्र असूनही तुम्ही लाभापासून वंचित राहू शकता. जर तुम्ही बँकेत जाऊन हे काम केलं नाही तर तुमचं मोठं आर्थिक नुकसान आहे, हे विसरू नका. आजच्या व्हिडिओत आपण कर्जमाफी कोणाला मिळते, काय पात्रता, कोणते 5 नियम, कोणत्या बँकेत कर्जमाफी होणार, कोणत्या जिल्ह्यात होणार नाही, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे.
पहा, अर्थसंकल्पाचा तो अधिवेशनाचा दिवस खरं तर ऐतिहासिक ठरला. अखेर शेतकऱ्यांना तो आनंदाचा क्षण जेव्हा आला, जेव्हा मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. पण घोषणा करताच प्रश्नांचं काहूर माजलं. प्रत्येक शेतकऱ्याला समजत नव्हतं मी पात्र आहे की अपात्र आहे. आता त्यावर मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 5 मुद्दे सांगितले. त्या 5 मुद्द्यानुसार तुम्ही समजून घ्यायचे तुम्ही पात्र आहेत की अपात्र आहेत. आता पहा, सगळ्यात पहिली गोष्ट आहे कर्जाचा प्रकार. पहा, सगळे कर्ज माफ होणार आहेत का? तर नाही. पहा, शेतकरी काय करतो, बऱ्याच वेळा घरासाठी कर्ज काढतो, ट्रॅक्टरसाठी काढतो किंवा इतर कामासाठी काढतो, गोठा बांधण्यासाठी काढतो किंवा बरेच शेतकरी पिकासाठी कर्ज काढतात. मग कोणत्या टाईपचं कर्ज माफ होणार आणि कोणत्या नाही, हा महत्त्वाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी पहिले स्पष्ट केला आहे. त्यानंतर जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी आणि नियम कोणते हे सांगितलं गेले. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की तुमचं कर्ज कोणतं आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आता पहा, कर्ज 2 प्रकारचे असतात. पहिलं कर्ज असतं पीक कर्ज आणि दुसरं असतं टर्म लोन. टर्म लोन किंवा एक मुदत कर्ज त्याला आपण असं म्हणतो. आता पीक कर्ज जर असेल तर त्याची कर्जमाफी 100% होणार आहे. पण बाकीचे कर्ज, उदाहरणार्थ गोठा बांधण्यासाठी, ट्रॅक्टर घेण्यासाठी किंवा शेतीची विहीर, पाईपलाईन किंवा इतर गोष्टी करण्यासाठी जर कर्ज घेतला असेल तर अशा प्रकारचे कर्ज माफ होणार आहेत का हे ऐकून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. कारण की त्यांच्यासाठी एक वेगळे टिप्स देण्यात आले. आता पहा, अनेकांना वाटते की योजना काही विशिष्ट भागापुरती मर्यादित आहे. पण पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सगळ्या जिल्ह्यामध्ये ही कर्जमाफी होणार आहे. पण त्यातल्या त्यात काही असे जिल्हे आहेत की जिथे कर्जमाफीचा प्रॉब्लेम याच्यामध्ये होऊ शकतो. आता ती आपण यादी पाहणार आहोत. पण त्याआधी बँकेचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की बँका कोणत्या आहेत, तुमची बँका कोणत्या आहेत. पहा, तुमची जिल्हा बँक आहे की नॅशनलाइज बँक आहे की खाजगी बँक आहे. तर याही फरकामुळे तुमच्या कर्जमाफीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुमच्या बँकेचा प्रकार कोणता, तोच मुद्द्यावर आपण येतोय. पण सगळ्यात आधी तारखेची महत्त्वाची माहिती समजून घ्या. कारण की या तारखेच्या आधीचं कर्ज असेल तरच माफ होईल, याच्यानंतरचं असेल तर कर्जमाफीचा विषय सोडून द्या. तारीख जर तुमची बसत नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारची माहिती घेऊ नका. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही तारीख सांगितली. ती तारीख आहे 30 सप्टेंबर 2025. ही तारीख म्हणजे तुमच्या नशिबाची रेखा आहे. जर तुमचं कर्ज या तारखेच्या एका दिवसानं जर मागं पुढं झालं तर विसरा 2 लाख रुपये. नियम सांगतो 30 सप्टेंबर 2025ला तुमचं कर्ज थकीत असायलाच हवं. ज्यांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज उचललंय त्यांच्यासाठी तर हा मोठा धोका आहे. त्यांचं कर्ज तांत्रिकदृष्ट्या थकीत होणारच नाही. मग त्यांना काय मिळणार तर 50,000चं एक वेगळं आमिष. पण ते मिळवणं सुद्धा अग्निदिव्यापेक्षा कमी नाही. मग ते 5 नियम कोणते तर पहा, घरात सरकारी नोकरीला कुणी नसावं, कुटुंबात कुणी इन्कम टॅक्स भरणारं नसावं, माजी मंत्री, आमदार, ZP सदस्य याच्यातून बाद आहेत. इतर उत्पन्नाचा नियम, शेती सोडून दुसरे उत्पन्न जर तुमच्या बँक खात्यावर असतील तर तुमचं नाव यादीतून कट. 7/12 क्षेत्र 2 हेक्टरचं आहे आणि जर वेळेवर हप्ता भरतला असेल किंवा वेळोवेळी कर्जाची परतफेड केला असेल तर 50,000 रुपये तुम्हाला जे आहे प्रोत्साहनपर रक्कम मिळणार आहे. आता पहा, जिल्ह्यांची यादी जर बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि अहिल्यानगर अशा प्रकारच्या जिल्ह्याची प्राधान्याने निवड होऊ शकते. त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा, कोकण विभाग इकडेही त्या ठिकाणी तुम्हाला अमरावती विभाग इकडेही पैशांचे जे आहे वाटप पाहायला मिळू शकतं. कागदपत्रे यासाठी आधार कार्ड, सगळ्यात महत्त्वाचं कार्ड आहे फार्मर ID कार्ड. हे तुम्ही काढलंय का कमेंटमध्ये कळवा. कारण की या कार्डावर देखील महत्त्वाचा मुद्दा आता येऊन थांबतोय. पहा, आता ही शेवटची संधी आहे. आता तुम्ही बँकेत जाऊन तुमचं पासबुक अपडेट करून आणा. तुमच्या कर्जाची तारीख बघा, 30 सप्टेंबर 2025च्या आधी तुमचं कर्ज थकीत असणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं कर्ज जर तुमचं असेल तरच कर्जमाफी होणार. तर आता तुम्ही कमेंटमध्ये कळवा की तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025च्या आसपासचं आहे का, किंवा तुमची बँक कोणती आहे, फार्मर ID कार्ड काढला आहे का. नक्की कमेंटमध्ये तुम्ही कळवायचं आहे. कारण की कमेंट जितक्या जास्त येतील तर आपण त्या सगळ्या शंकांवर एक विशेष व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे कमेंट नक्की करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.